सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्याने काही तास प्रवाशांची धावपळ उडाली होती। आज दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान रेल्वे स्थानकावर बेवारस बॅग आढळल्याची खबर नाशिक रोड रेल्वे लोहमार्ग पोलीस व आरपीएफ पोलिसांना मिळाली। त्यानुसार सदर ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन बॉम्बशोधक पथक व नियंत्रण कक्षाला माहिती दिली। बॉम्बशोधक पथकाने सर्च ऑपरेशन करून बॅगची तपासणी केली, परंतु बॅगमध्ये काहीही आढळून आले नाही। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रिल असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमोल देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते। 26 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने अनेक प्रवासी येथून प्रवास करत असतात। प्रवाशांनी योग्य ती काळजी घ्यावी, तसेच पोलिसांनी सतर्क राहण्यासाठी हा मॉकड्रिल आयोजित करण्यात आला होता। यात लोहमार्ग पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच आरपीएफ पोलीस, अग्निशामक दलाचे कर्मचारी, रुग्णवाहिका अशांचा समावेश होता। नमस्कार, मी एपीआय अमोल देशमुख, प्रभारी इंचार्ज आहे सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला। आज 26 जानेवारीच्या अनुषंगानं एक मॉकड्रिल आयोजित करण्यात आली होती, ज्याच्यात एक बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली होती। आम्हाला 11:57च्या दरम्यान आम्हाला बॉम्ब ठेवल्याची अशी माहिती मिळाल्याची आम्ही कॉल केला होता। त्यावरून आम्ही काय केलं की जीआरपी म्हणजे स्टेशन मास्तर यांनी जीआरपी आणि आरपीएफ यांना ताबडतोब त्या जिथं झेरॉक्स वरती शेजारी बॅग ठेवलेली होती त्या ठिकाणी बोलवलं। त्या ठिकाणी आम्हाला बोलवून आम्ही तसेच लगेच नियंत्रण कक्ष सिटी, तसेच BDDS आणि अग्निशमन दल तसेच रुग्णवाहिका यांना सगळ्यांना कॉल करून सदर घटनेची माहिती दिली। तसाच बंदोबस्त, योग्य तो बंदोबस्त तिथं प्लॅटफॉर्मवरती त्या झेरॉक्स मशीनच्या शेजारी आम्ही नेमलेला होता। त्याच्यामध्ये आरपीएफ स्टाफ, सिटी शहर पोलीस स्टेशनचा स्टाफ, ज्याच्यामध्ये PI जगताप सर तिथं आलेले होते। BDDS थ्रू कीर्ती पाटील मॅडम, PI कीर्ती पाटील मॅडम आलेल्या होत्या आणि सगळं काही मॉकड्रिल आमची व्यवस्थित झालेली आहे। आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना आवाहन आहे की सर्वांनी थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे 26 जानेवारीच्या अनुषंगानं। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।